मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आपली परीक्षा ही 20 जानेवारीला येऊन ठेवलेली आहे. आता अशा काळात आपल्याला आहे ना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. बघा, आपल्याला दम लागतोय, आपल्याला थकवा जाणवतोय, आपल्याला सीन पेन झालेला आहे, अँकल पेन झालेला आहे, गुडघेदुखी सुरू झालेले आहेत, टाइम कव्हर होत नाहीत, इंजुरीज वाढलेले आहेत आणि 2 टाइम प्रॅक्टिस करत असल्यामुळे आपला गोळा देखील कमी झालेला आहे. असे खूप सारे समस्या आहेत. हे मी मोजके लिहिलेले आहेत. खूप सारे समस्या आहेत. ओके, आणि तुमच्या समस्या तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकताय. त्याच्यावर आपण एकदा लाईव्ह चर्चा करूया. ओके, बिफोर युअर एक्झाम. तर बघा, आता या समस्यांना कव्हर कसं करायचं, खरंच 2 टाइम प्रॅक्टिसची या काळात गरज आहे का, किंवा काय, किंवा कसं तुम्ही जो शेड्यूल फॉलो करताय, किंवा मी जो शेड्यूल तुम्हाला दिलेला आहे तो पण तुम्ही फॉलो करताय, मग त्याच्यामध्ये आपण काय बदल केलं पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा, सर्वात पहिलं तर हे जे 2 टाइम प्रॅक्टिस आहे ना, याचा फंडा तुम्ही जाणून घ्या. ऍक्च्युली काय माहिती आहे का, आपण 2 टाइम प्रॅक्टिस म्हटल्यानंतर दोन्ही टाइम फक्त आणि फक्त रनिंग करतोय का? सर, माझं वेट जास्त आहे, 90 किलो आहे, 70 किलो आहे, 80 किलो आहे, मग मला वेट लॉस करायचं आहे. वेट लॉस केल्याशिवाय माझा परफॉर्मन्स जो आहे 800 मीटरचा असेल किंवा 1600 मीटरचा तो कव्हर होत नाहीये. ठीक आहे, म्हणून त्याने काय केलेलं आहे, 2 टाइम प्रॅक्टिस सुरू केलेलं आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर, आम्ही आता नवीन सुरुवात केलेली आहे, तर आम्हाला तर 2 टाइम प्रॅक्टिस करावीच लागेल, तरच आमचं रिकव्हर होणार आहे किंवा कव्हर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट असे आहेत की सर, नाही, आम्ही मेहनत घेतोय, आता शेवटला आम्हाला कमी नाही पडायचं, म्हणून 2 टाइम प्रॅक्टिस करायचे. म्हणजे असे भरपूर वेगवेगळे कारण देणारी भरपूर लोक आहेत. मग आता याचं सोल्युशन काय, म्हणजे आम्ही काय केलं होतं हे मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. बघा मित्रांनो, 2 टाइम प्रॅक्टिस केली पाहिजे, त्यात काहीही शंका नाही. पण तुम्हाला हे समजत नाही की तुम्ही 2 टाइम प्रॅक्टिस काय करताय. तुम्ही काय करताय माहिती का, सकाळी पण रेपिटेशन, शूट आणि त्या सगळ्या गोष्टी लावताय, म्हणजे हेवी ट्रेनिंग करताय, आणि संध्याकाळी पण 5 किलोमीटर धावताय किंवा अर्धा तास धावताय, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी करताय, तुम्ही लॉंग रूट धावताय. नाही, मला सांगा, जर दोन्ही टाइम तुम्ही हेवी प्रॅक्टिस केली, दोन्ही टाइम जर तुम्ही रनिंग केली, तर तुम्हाला दम लागणारच, तो काय कव्हर होणार नाही. त्यानंतर सीन पेन, अँकल पेन, गुडघे पेन हे तर होणारच, कारण तुमच्या बॉडीला पाहिजे तसा रेस्ट मिळत नाही. आणि ह्या काळात आपल्या बॉडीला जेवढं जास्त रेस्ट मिळेल मित्रांनो, तेवढं जास्त तुम्ही परफॉर्मन्स देणार आहेत बेस्ट. बघा, बऱ्याच लोकांच्या डोक्यात काय बसलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं बसलेलं आहे, आम्हाला या काळात हेवी प्रॅक्टिस केली पाहिजे. मी म्हणेन की या काळात तुम्ही जेवढं जास्त रेस्ट करणार, तेवढं जास्त तुमचा परफॉर्मन्स बेस्ट होणार आहे, कारण जे करायचं होतं ते तुम्ही वर्षभर केलेलं आहे. ओके, आम्ही काय केलेलं तुम्हाला सांगतो, म्हणजे थोडीशी आयडिया येईल. बघा, आम्ही वर्षभर 2 टाइम प्रॅक्टिस केली. त्या 2 टाइम प्रॅक्टिसमध्ये आम्ही 1 टाइम आमच्या स्ट्रेंथला दिली, पॉवरला दिली. आम्ही काय केलेलं आहे, आमची अपर बॉडी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये विशेष करून शोल्डर मारलेलं आहे, कारण शोल्डर हे तुम्हाला काय करतंय, 100ला पण फायदा करतोय ना, गोळ्याला पण फायदा करतोय. आणि जो 1600ला हात लॉक होतोय बघा लास्टला, त्यासाठी सुद्धा हे शोल्डर जी पॉवर आहे तीच तुम्हाला कामी ठरते. तुम्ही काय करताय, सकाळी पण रनिंग करताय, संध्याकाळी पण रनिंग करताय, त्यामुळे तुमचं बॉडी पण डाऊन होत चाललंय आणि पेन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तुम्ही प्रॉपर डाएट घेत नाही, प्रॉपर शूज नाही तुमच्याकडे, प्रॉपर झोप नाही, प्रॉपर रेस्ट नाही, प्रॉपर मसाजिंग नाही, कूल डाऊन नाही, काय नाही, बस उठलाय गाढवासारखा. अकॅडमीवाले पण गाढवासारखं घेत आहेत, तुम्ही पण गाढवासारखे लागलेले आहेत. मी सगळ्याच अकॅडमीला म्हणत नाहीये. ओके, काही ठराविक अकॅडमी आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत. या काळात आम्ही काय करत होतो, आमची प्रॅक्टिस आम्ही कमी केलेली. म्हणजे जिथे आपण 2 ते 3 तास प्रॅक्टिस करतो, तिकडे आम्ही 1.5 म्हणजे 1.5 ते 2 तास, म्हणजे 3 तास करत असाल तर 2 तास, 2 तास करत असाल तर 1.5 तास, अशा प्रकारे आम्ही प्रॅक्टिस कमी केली होती. आमचे रेपिटेशन कमी केले होते, धावणं थोडं कमी केलं होतं. बाकी जो शेड्यूल आहे तो तसाच फॉलो करायचा, म्हणजे लॉंग मारणं, रेपिटेशन मारणं. या काळात आता तुम्ही हिल बंद करून टाका, त्यानंतर स्क्वॉट वगैरे जे काही तुम्ही मारताय ते कमी करा. ओके, स्ट्रेंथ वर्कआउट मध्ये पण जे तुम्ही जास्त ऍक्टिव्हिटी करताय ते कमी करा. म्हणजे जिथे तुम्ही समजा 30चा सेट मारताय, तिकडे तुम्ही 20चा किंवा 15चा सेट मारा. आणि तिथे तुम्ही समजा 5 मारताय, तिकडे तुम्ही काय करा, 3 मारा. ओके, म्हणजे थोडं कमी करत चला. या काळात तुम्हाला मसल्स हे जास्त रिकव्हर झाले पाहिजे. ओके.
आता बरेच लोक मला असं म्हणत होते की सर आम्ही या काळात प्रोटीन शेक घेतलं पाहिजे का, क्रिएटिन घेतलं पाहिजे का. तर बघा त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केलेला आहे. फक्त अजून काही जे जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत ना, कारण मार्केटमध्ये खूप सारे डुप्लिकेट्स आहेत, तर मला ते रेकमेंड नाही करायचं आहे, कारण कोणाचं आपल्याला लाईफ उद्ध्वस्त नाही करायचं. तर जे जेन्युइन आहेत, लॅब टेस्टेड आहेत किंवा जे प्रमाणित आहेत, त्या 2-3 प्रोटीन्स मी तुम्हाला सांगेन. ते तुम्हाला घेतलं तर फायदेशीर राहील. सगळ्यांना नाही घ्यायचं आहे. ज्यांना खूप सारा त्रास होत आहे, दम भरपूरच लागतोय, सीन पेन भरपूरच होते, अँकल पेन होते, टाइम रिकवर होत नाही, इंजुरीज वगैरे जास्त झालेले आहेत, गोळा पण कमी झालेले आहेत, अशा लोकांनाच प्रोटीन्स आणि ते क्रिएटिन घ्यायचं आहे. ते पण मी तुम्हाला 2 दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करेन, सांगेन. ओके, कारण त्याच्यामध्ये ना साईड इफेक्ट जास्त आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला कोणी सांगणार नाही साईड इफेक्ट बद्दल, कारण सगळ्यांना इथे तुम्हाला माहिती आहे काय करायचं. तर मला एवढंच सांगायचं की आपण जर थोड्याशा काळासाठी घेतलं ना तर त्याचे साईड इफेक्ट नसतात, पण ते लॉंग टाइम जे घेतात ना त्यांना विचारा. तुम्ही कुठल्याही बॉडी बिल्डरला बघा, जोपर्यंत तो पावडर खाऊन बॉडी करतोय तोपर्यंत त्याची बॉडी आणि तो बेस्ट आहे. जसा पावडर सोडला तसा तो गेला. ओके, ही रियालिटी आहे. हे रियालिटी कोण सांगत नाही, मी सांगेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगेन. तो 2 दिवस थोडासा वाट पहा आणि तुम्ही अशा प्रकारे थोडीशी स्ट्रॅटर्जी लावा. तुम्हाला या काळात रेस्ट जास्त घ्यायचं. मी परत परत सांगतोय, तुम्हाला या काळात रेस्ट जास्त घ्यायचंय, प्रॅक्टिस कमी करायची आहे, मसाज, कूलिंग, स्विमिंग, योगा या गोष्टी वाढवायच्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर मसल तुमचे रिकवर झालेलं ना, तुमचं परफॉर्मन्स येणार नाही. लास्ट टाइम माझ्याबरोबर मित्रांनो माझा शोल्डर आहे ना खूप पेन करत होता, मला गोळा फेकायला जास्त जमत नव्हतं. मग मी काय केलं असेल बघा, भरतीचा काळ, माझा शोल्डर डाऊन आहे, मला गोळा फेकायला जमत नाहीये, एखाद दुसरा फेकल्याच्या नंतर मला लगेच त्रास व्हायचा. मग मी काय केलं होतं माहिती आहे का, कम्प्लीट रेस्ट केलं होतं. एखाद दुसरा गोळा फेकला, विषय संपला. कारण मला माहित होतं माझा एक जरी गोळा आउट ऑफ गेला भरतीच्या काळात, माझं जे प्रॅक्टिस आहे किंवा माझी जी मेहनत आहे ती सार्थक ठरेल. मग मी त्याला आत्ताच प्रॅक्टिसमध्ये डॅमेज करून ठेवण्यापेक्षा ह्याला मी सुरक्षित ठेवतो भरतीसाठी आणि कॉन्फिडेंटली गोळा फेकतो. माइंड बघा, मी जास्त पेन करत असल्यामुळे गोळा फेकतच नव्हतो. एखाद दुसरा फेकला, दुखलं, थांबायचं. मला नेगेटिव्हिटी कधीच नाही आली. मला फक्त एकच माहित होतं, एकच डोक्यात बसवलं होतं की मला हा जो हात आहे, हा हात मला भरतीच्या गोळ्यासाठी वाचवून ठेवायचा आहे. तिथे मला 3 गोळे फेकायचे आहेत आणि त्या 3 पैकी एक तरी बेस्ट गेला पाहिजे. म्हणून मला इंजुरी जी झाली होती किंवा दुखणं जे झालं होतं त्यामुळे मी गोळा स्टॉप केला होता आणि फक्त याला भरतीसाठी राखीव ठेवलं होतं. ओके, तो तुम्ही अशी आयडिया करा. तुम्हाला पण आता पाय दुखत असेल, सीन पेन झालेला असेल, सीन पेनवर मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहे, ते तुम्ही उपाय करा. गुडघे पेनवर उपाय आहे, प्रोटीन शेक, हे सगळं तुम्ही घ्या आणि बघा अशा प्रकारे ठेवा. तुम्ही 2 टाइम प्रॅक्टिसचा फंडा तुमचा क्लिअर करून दिलेला आहे. ओके, तर हे स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो करा आणि बघा तुमचं ग्राउंड 100% वाढणार. तुम्ही मला स्वतः सांगणार, हो सर आम्ही प्रॅक्टिस कमी केली, रेस्ट जास्त केलं, कूल डाऊन केलं, मसाज केलं, योगा केला आणि स्विमिंग केली, ह्यामुळे आमचा जो परफॉर्मन्स आहे किंवा जे मार्क आहेत ते वाढलेले आहेत. तुम्ही कमेंट करून सांगणार. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हेल्दी राहा, काळजी घ्या. कोणतीही अशी ऍक्टिव्हिटी करू नका जी आपल्या भविष्यावर, आपल्या मेहनतीवर गदा आणेल. ओके, काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद.